आपल्या सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये सर स्वागत आहे. आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सध्या थंड असले तरी पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत राजकारण आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 27 मध्ये अनुसूचित जातीसाठी निखिल काळे उभारण्यासाठी राटणीतील सर्व मित्रमंडळ व शिवजयंती मित्रमंडळ एकत्र राहील. एक युवाच्या मागे आज एक युवा शक्ती मोठ्या प्रमाणात बघायला भेटते. तर आपण काय सांगाल ना? आताच मी या ठिकाणी ज्या पद्धतीनं देवाप्पा खात्याने मला सांगितलं की निखिल काळेंनी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा केलेला आहे. येणाऱ्या या निवडणुकीच्या संदर्भात त्यांना काही मार्गदर्शन करण्यासाठी किंवा या प्रभाग क्रमांक 27 मध्ये SC उमेदवार म्हणून निखिल काळे इच्छुक उमेदवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मागितलेली आहे. त्या संदर्भात हा सर्व निखिलवर प्रेम करणारा युवक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेला आहे. मला या ठिकाणी त्यांची जी ताकद आहे किंवा त्यांना जो फॉलो करणारा वर्ग आहे ते दाखवण्यासाठी इथं बोलवलं होतं. मी इथं आल्यानंतर निखिलला नक्कीच शुभेच्छा दिलेल्या आहेत. येणाऱ्या या काळामध्ये तू मतदारापर्यंत जाऊन पोच, मतदारापर्यंत पक्षाची ध्येय धोरणं पोहोचव. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. इच्छुक भरपूर असले तरी ते प्रत्येक ह्याच्यामध्ये तो बसला पाहिजे. म्हणजे सर्वे असेल, मतदारापर्यंत त्याचं आजपर्यंत केलेलं काम असेल किंवा या भागात त्यांचा परिवार असेल, त्यांचे नातेवाईक असेल, मित्रमंडळी असेल, ही सर्व लोकांपर्यंत निखिल कसा पोचलेला आहे आणि त्यातून तो सर्वेतून ज्यावेळेस पुढे येईल त्यावेळेस नक्कीच या वर्गाचा विजय झाल्यासारखा होईल. मी निखिलला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी ताकदीने मतदारापर्यंत पोहोचावं असं सांगतो. तर एक शहराच्या विषयी एक प्रश्न विचारतो नाना. शहरामध्ये राष्ट्रवादीची खिंड लढताना फक्त नाना काटेच्या फ्रंट पेजला दिसतात, बाकीचे शहराध्यक्ष हे कुठं एवढे ऍक्टिव्ह झाले दिसत नाही. प्रत्येकाकडे जबाबदारी दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व या पुणेला व बीडचे पालकमंत्री दादा आहेत. दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहराचा जो झालेला विकास झालेलं हे मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी ज्या पद्धतीने या शहराचा अध्यक्ष कोण तर योगेश बल आहे, या शहराची प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. आम्ही सर्व मंडळी आपापल्या मतदारसंघामध्ये सर्वे करतोय. जे इच्छुक उमेदवार आहे ते आम्हाला भेटतात. माझ्याकडे आलं तर मी दादांक घेऊन जातो, योगेश भाईंक आलं तर ते घेऊन जातात. भोसरीमध्ये अजित गावाने त्यांच्याकडे गेले, कोणी इच्छुक तर ते घेऊन जातात. प्रत्येक जण आपापल्या प्रमाणे खिंड लढवतोय आणि ती आपापली ताकद, आपापल्या मतदारसंघातली ताकद ही दादांच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जास्तीत जास्त सीट निवडून येतील. जे राष्ट्रवादीमध्ये समजा जे खंडर पडायला सुरू झाली ती कुठं तर थांबल का आता तरी? कारण असं शहराध्यक्षाच्या बोलण्यातून असं जाणवलं. मी त्यांना वारंवार फोन करत होतो, मला शेवटपर्यंत ते असे बोलत होते की मी येतो, मी बाहेर आहे, असं आहे. आणि एक तर उमेदवार काळे म्हटला असं आहे की राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोड्यासोबत असतो नाना काटे सोबत, आणि दुसऱ्या दिवशीच भाजपमध्ये प्रवेश करतो. नेमकं काय चाललं नेमकं? ज्याची त्याची इच्छा आहे, त्याला जर इच्छा असेल की दुसरीकडे जायची, परंतु ज्या पद्धतीनं आमच्या पक्षातनं काही मंडळी गेली असेल तर आम्ही पण काही इन्कमिंग केलेली, आम्ही देखील रोज प्रवेश घेतोय. त्यामुळं एक माणूस त्या जागेवरला गेला तरी 4 लोक त्या जागेसाठी वेटिंगला आहे. आता आपण जसं निखिल काळेंनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली तर त्या जागेसाठी 5 इच्छुक आहे. आता समजा त्या समोरच्या पक्षाकडे त्यांच्याकडे उमेदवारच नसेल म्हणून आमचा उमेदवार त्यांनी पळवला असेल, परंतु आम्हाला वेटिंगला भरपूर आहे, अजून 4-5 जणी. त्या जागी चांगला सक्षम अजून आम्ही चांगला उमेदवार देऊ.